नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर आज ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचं इकडे यायचं ठरवलं होतं, तेव्हा विजाच्या प्रोसिजरमध्ये मेडिकल टेस्ट आवश्यक असते. तर मी मेडिकल टेस्ट करण्यासाठी पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये गेलेले आणि आय थॉट की फक्त मेडिकल टेस्ट आहे, तर टेस्ट वगैरे होतील आणि ते रिपोर्ट देतील. पण सगळं झाल्यावर त्यांनी सांगितलं की तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि तुम्हाला ते आणावं लागेल. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की दुर्दैवाने माझ्याकडे आज एकही फोटो शिल्लक नाही. तर ॲज युजल मग मला हॉस्पिटलमधनं बाहेर जावं लागलं, फोटोज काढावे लागले आणि मग परत यावं लागलं. या सगळ्या प्रोसिजरमध्ये ऑलमोस्ट 1 तास गेला आणि परत येईपर्यंत हॉस्पिटलचा जो स्टाफ होता त्यांचा लंच ब्रेक झालेला. तर फक्त 5 मिनटाच्या कामासाठी आमचे 2-2.5 तास वाया गेले. तेव्हा एक छोटासा डोक्यात विचार येऊन गेला की जसं पैसे नसतील आपल्याकडे किंवा कॅश आत्ता अवेलेबल नाही आहे, पण कार्डने आपण ATM मशीनमधनं कधीही पैसे काढू शकतो कुठेही. तसंच जर फोटोच असतं तर आपल्यालाही फोटो काढता आले असते. तर गेलं ATM सारखं तिथे समोर बसलं आणि फोटो काढलं. तर हा जो विचार माझा भारतात माझ्या डोक्यात आला होता, त्याचं उत्तर आज मला इथे येऊन मिळालं आहे. ते कसं ते बघूयात, चला. लेट्स गो. आज आपण एका सुपर मार्केटला आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे कॅरफोर. प्रत्येक सुपर मार्केटच्या इथे किंवा जिथे कुठे पब्लिक प्लेस आहे और मेट्रो स्टेशन आहेत, तिथे हे मशीन असतं. तर ह्याच मशीनबद्दल आज मी ब्लॉग बनवला आहे. तर या मशीनचं नाव आहे फोटो मॅटन. तर हे मशीन असं आहे की जिथे तुम्ही बसून तुम्हीच पासपोर्ट साईज फोटो किंवा विजाचे फोटो काढू शकता. आणि ते कसं वर्क करतं हेच मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि आय होप की हे आपल्या देशातही लवकर सुरू व्हावं, म्हणजे आपल्याला जर फोटोची गरज असेल तर आपण ते पटकन काढू शकतो. तर पाहूयात हे कसं वर्क करतं. तर याचं नाव आहे फोटो मॅटन, जिथे फक्त कार्ड एक्सेप्ट केले जातात. इथे तुम्ही कॅश नाही देऊ शकत, तुम्हाला कार्डनीच पे करावं लागतं. आणि याच्यामध्ये विजाचे किंवा पासपोर्ट साईजसाठी किंवा गव्हर्मेंट कामांसाठी जे कुठले फोटोज आवश्यक आहेत, ज्या साईजचे, ते तुम्हाला मिळतील. आणि दुसरा मुद्दा असा की इथे तुम्ही फन फोटो पण काढू शकता. म्हणजे तुम्ही इथे टुरिस्ट म्हणून आला आहात आणि तुम्हाला फक्त एक विंटेज फोटो हवा आहे, फनसाठी एक फोटो हवा आहे, इथली आठवण म्हणून, जसं लोक सोवेनियर घेतात तसं, तर तेही तुम्ही इथे काढू शकता. आणि जसं इथे तुम्ही बघू शकता विंटेज आणि पोर्ट्रेट हे आहेत सर्टिफाईड विजा फोटो. ते तर जेव्हा तुम्हाला एंटर करायचं असतं तेव्हा शॉपसारखंच इथे पण पडदा आहे. तर तुम्ही फोटो काढताना पडदा क्लोज करू शकता. सिटिंग अरेंजमेंट आहे जिथे तुम्हाला फोटो काढण्यासाठी बसायचं आहे. तर आता आपण आत जातो आहोत. तर मी आता इथे बसलेली आहे. सो आय क्लोजिंग द कर्टन. आता बघूयात हे कसं वर्क करतं. तर ही आहे यांची स्क्रीन, जिथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कुठली लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, कारण मी इथे आधीही सांगितलं आहे इथे बऱ्याच साऱ्या लँग्वेज बोलल्या जातात, पण प्रामुख्याने डच आणि फ्रेंच आहे. लँग्वेज मोड ऑन करू शकता. तुम्हाला जी कुठली लँग्वेज येते त्यानुसार तुम्हाला तो फ्लॅग सिलेक्ट करायचा आहे. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करूयात. मग आता सगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इंग्लिशमध्ये येतील. नाव टच द स्क्रीन. मी स्क्रीनला टच केलं आहे. हां, आता आपल्याला कुठले फोटो सिलेक्ट करायचे आहे किंवा तुम्हाला कुठले फोटो काढायचे आहेत त्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कुठला मोड सिलेक्ट करायचा आहे. तर आता सपोज तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो काढायचे असतील तर ते असे येतील. त्याची किंमत आहे 8 युरो. 8 युरोमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 6 फोटो मिळतील, जे तुम्हाला पासपोर्ट ID आणि विजासाठी गरजेचं आहे, जे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलं आहे. आणि तुम्हाला फक्त फनसाठी फोटो काढायचा आहे, जसं तुम्ही टुरिस्ट आहात किंवा फक्त एक विंटेज लुक म्हणून तुम्हाला फोटो काढायचा आहे, तर त्याची किंमत आहे 2 युरो. आणि त्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा पण ऑप्शन आहे बहुतेक. आणि एवढे सगळे हा मोड जर तुम्ही सिलेक्ट केला तर त्याचे 5 युरो आहेत. तुम्हाला जे कुठले फोटो तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तर आपण सपोज हे सिलेक्ट करूयात, पासपोर्ट साईज फोटो. सो ओके. तर पासपोर्ट साईज फोटोमध्ये पण ऑप्शन आहेत, विजा फोटो की फक्त पासपोर्ट साईज फोटो. त्यांच्या नियमानुसार कदाचित पासपोर्ट आणि विजासाठी वेगवेगळे फोटो लागत असतील.
पण असे 2 ऑप्शन्स आहेत. तर आता आपण सपोज विजा फोटो सिलेक्ट करूयात. आता ती सांगते की चेंज नाही एक्सेप्ट करत, तुम्ही कॅश नाही देऊ शकत, तुम्हाला इथे पेमेंट कार्डनेच करावं लागेल. तर ओके, कंटिन्यू. तर हां, तर ती सांगते की ती जे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिले जातील ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. जिथे तुम्हाला सरळ बसायचं आहे, तुमचे आईज ओपन ठेवायचे आहेत, स्माईल नाही करायची आहे, ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्हाला द्यायचं आहे, सांगायचं आहे. आणि तुम्ही असंच तुम्हाला बसायचं आहे. जेव्हा तुम्ही इथे बसाल तेव्हा समोर तुम्हाला स्क्रीन आहे ते दिसतं. तर UK नियमाप्रमाणे पासपोर्ट साईज फोटो या साईजचा आणि असा यायला हवा. तर आपण ओके करूयात. तर ती आता सांगा. आणि जर तुम्ही अदर फोटोज सिलेक्ट केला तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. तर ती सांगते की हे फोटोज पासपोर्टसाठी नाही चालणार, हे सगळे नॉर्मल फोटो आहे. तर आपण कंटिन्यू करूया. आणि त्याच्यामध्ये फन फोटो आणि अदर फोटो आपण हे सिलेक्ट करूयात. आता तुम्ही याच्यामधलं कुठलंही प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता, जसं मेरी ख्रिसमस आहे, आय लव्ह द सिटी आहे, हॉलिडेज. आता आपण मॉन्युमेंट सिलेक्ट केलं तर बॅकग्राऊंड कुठला पाहिजे तुम्हाला तेही तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता समजा आपण पिसाचं घेतलं आहे तर ती त्याच इन्स्ट्रक्शन पुन्हा देते. तुम्हाला फक्त पहिला सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला कुठले फोटोज हवे आणि पुढचं सगळ्या गोष्टी कॉमन आहेत की पेमेंट विल बी ॲट द एंड. इन्स्ट्रक्शन देते, प्लीज सिट अप स्ट्रेट आणि प्लीज लुक स्ट्रेट अहेड. जेव्हा केव्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स हवे असतील तर ती सांग. आणि मग तुम्ही इथे त्याचं कार्डचं मशीन आहे आपल्यासारखंच. मग तुमचं कार्ड तुम्हाला इथे स्वाईप करायचं आहे किंवा इथे ठेवायचं आहे आणि मग ते जेवढी अमाऊंट आहे त्यातनं डिडक्ट होईल आणि तुम्हाला ते फोटो मिळून जातील. तर असं आहे हे. इथे एक लाईट पण आहे जो क्लॅरिटी देतो तुमच्या फोटोला. आणि हे असं आहे त्यांचं फोटोमॅटांचं मशीन. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं हे मशीन मला नक्की सांगा. आय होप की हे आपल्या भारतात पण लवकरच यावं. ॲटलिस्ट मेन ठिकाणी जिथे खरंच पासपोर्ट साईज किंवा या फोटोची ऑफिशियल कामांसाठी गरज असते आणि लोकांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून ही एक अतिशय उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे असं मला वाटतं. तर आय होप की ही नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला आवडली असेल. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. ॲपलच्या मोबाईलच्या शॉपमध्ये आणि इथेही बराच डिस्काउंट आहे ॲपलच्या सगळ्या प्रोडक्ट्सवर. जसं लॅपटॉप असू देत, मोबाईल असू देत किंवा ॲपल वॉच असू देत, खूप सारे डिस्काउंट्स आहेत आणि तेच बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर बघूयात काय काय डिस्काउंट्स आहेत आणि काय काय ऑफर आहे. आपण जेव्हा एंटर करतो तेव्हा यांची सिस्टीम अतिशय सुंदर आहे. जेव्हा तुम्ही सुरुवातीला इथे येता तेव्हा ते तुम्हाला सगळं नाव वगैरे विचारतात आणि मग त्यांचा माणूस तुम्हाला असिस्ट करण्यासाठी येतो लगेच. तर तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे फोनचे सॅम्पल्स आहेत जे आपल्याकडे हे असतात सगळे. iPhone 15, iPhone 14 अँड इवन वॉचेस पण आहेत. आणि iPhone 16 प्रोची किंमत चालू होते 1229 युरोपासनं. नंतर हा आहे 16 प्लस ज्याची किंमत आहे 1119 युरो. तर असे डिफरंट फोन्स आहेत. त्यांची साईज व्हॅरी आहे, डिफरंट कलर्स आहेत आणि त्यांचं सगळं डिस्क्रिप्शन त्यांनी खाली दिलं आहे. हा आहे iPhone Pro Max ज्याची किंमत आहे 1479. 16 प्लस 1119 युरो आणि iPhone 16 फक्त 969 युरो. फक्त नाही आहे, मला माहिती आहे, बट दिस इज द प्राईस. गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळतं जेव्हा तुम्ही काहीही बाय करता आणि मग त्याचे जेवढे पॉईंट्स आहेत ते त्यातनं मायनस होतात तुमच्या ओरिजिनल प्रोडक्टच्या प्राईसमधनं. तर आम्ही आत्ता जो फोन घेतला आहे तो जवळजवळ 800 to 900 युरोचा आहे आणि आमच्याकडे 50 युरोचं ऑलरेडी गिफ्ट कार्ड होतं. तर ते 50 युरो त्यातनं मायनस झालेले आहेत. तर असे फोन कव्हर पण आहेत, अतिशय सुंदर प्रिटी कलर आहेत.
तर तुम्ही पाहू शकता आपल्या इंडियासारखंच आहे, फक्त एक तुम्हाला दाखवावं म्हणून मी ते दाखवते आहे. आता ब्लॅक फ्रायडे आहे तर बरीच गर्दी आहे आणि खूप साऱ्या गोष्टींवर ऑफर्स आहेत. तुम्ही पाहू शकता दुपारचे 3 वाजलेले आहेत पण शॉपमध्ये भरपूर गर्दी आहे. शॉपमध्येच झाडं आहेत, तुम्ही काय करू शकता. असे बरेच ऑप्शन्स इथे आहेत. इथे काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना इंग्लिश वगैरे व्यवस्थित येतं, तर तुम्हाला भाषेची जास्त अडचण होत नाही. तर आमच्याबरोबर जो मुलगा आहे त्याने आम्हाला व्यवस्थित सगळी माहिती दिलेली आहे आणि आता आमचं गिफ्ट पॅक झालेलं आहे. किती वजनाचं आहे, कुठल्या कॅटेगरीत आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन इथे डेस्कवर पण आहे आणि बरीच सारी माहिती त्यांनी ऑलरेडी तिथे दिलेली आहे. जर तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना मग विचारू शकता. आणि बाकीचे जे एअरपॉड्स वगैरे आहेत त्याचे पण भरपूर सारे ऑप्शन्स इथे पण आहेत आणि या सगळ्यांवर ऑफर आहे.